ऊन आहे पण आता हवा आहे ना मस्त सुटली बघा. हे बघा झाडे हलताय बघा एकदम पांढऱ्या. हे बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना? तर मित्रांनो आता आपण घरून नाक्यावर निघालेलो आहे आणि हे बघा नाक्यावर जाताना आपण विनयनगरवरून जातोय मोकळ्या राखण्या रस्त्याने. हे बघा. आणि आता आपल्याला हे लागलंय सिद्ध गणेश आहे मंदिर आहे बघा. ओम गणपते नमः. आणि बघा इथलं वातावरण किती छान आहे एकदम विनयनगर एरियामधलं. हे बाई सर्व गुलाबासारखं फुलं. सगळीकडं फुलंच फुलं. भारी वाटतं एकदम. सकाळी सकाळी जरा निसर्ग सौंदर्य बघितलं ना, हिरवगार फुलं वगैरे, छान दिवस जातो. हे बघा कसे गुलमोहराचं छानपैकी झाड आहे बघा, एकदम गुलमोहराचं. भारी वाटतं एकदम. आता आपण उडान पुलाला लागलोय, म्हणजे मुंबई आग्रा रोडला आता टच होतोय. हा जो रोड आहे ना, हा शॉर्टकट पण आहे आणि मोकळा आगळा रोड आहे, गर्दी बिलकुल नाही आहे. त्यामुळे मी ह्याच रोडने येतो रोज नाक्यावरती. आला आता हायवे. सकाळचं वातावरण एकदम मस्त राहतं, छान राहतं एकदम. हा इंदिरानगरचा बोगदा, त्याचं सर्व्हिस उड्डाणपुलाचं पण काम चालू आहे बघा. आणि ही रुंटाची शानदार बिल्डिंग. जय शिवशंभो. तर मित्रांनो आता आपण नाक्यावरती आलेले बघा. आपला नाका. तर बघूया आता केव्हा आणि कुठलं भाडं येतं ते. मित्रांनो नाक्यावर आल्यानंतर ना आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना, इंदिरानगर आहे ना, तिथून रॅबिट भरायचं आहे आणि ते आपल्या काट्यागल्लीत न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आलेलो आहे बघा आपण. हे बघा मित्रांनो, आपण इथं रॅबिट भरण्यासाठी हे रॅबिट आहे बघा. परिसर बघा किती छान आहे. रॅबिट भरायला सुरुवात झाली आहे. थोडंसंच रॅबिट आहे. भरलं का आपण काटे गेलेमध्ये नेऊन टाकू आपल्या घराजवळ. ओके. परिसर खूप छान आहे इथलं. मित्रांनो आपण ते रॅबिटचं भाडं आहे ना मारून, म्हणजे ते काठी गल्लीमध्ये खाली करून आहे ना, आणि आपण आता नुकतंच आपल्या नाक्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो 3 वाजलेले, भूक खूप लागलेली आहे. तर आपला आजचा मेनू आहे बघा, वांगे बटाट्याची भाजी आणि पोळी.
तर चला मित्रांनो जेवण करायला, तुम्ही पण. ओके. तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना आपल्याला भाडं लागलेलं आहे दत्त चौकातलं जे विठ्ठल मंदिर आहे ना त्याच्या मागच्या बाजूच्या गल्लीमध्ये आहे ना घर सामान आहे आपल्याला तिथून लोड करायचं आहे आणि ते पवननगरच्या त्या साईडला आहे ना सोडून द्यायचं आहे. तर ते लोडिंग करण्यासाठी बघा आपण इथं आलेलं आहे. हे बघा इथं आपली गाडी लावलेली आहे आणि आत्ता लोड होईल. आणि माझ्या बरोबर बॅक साईडला बघा मंदिर आहे बघा. तर ते मंदिर आहे, ते मंदिर आहे सिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे बघा. हे बघा सिद्ध महालक्ष्मी मंदिर आणि दरवाजा बंद आहे त्यामुळं आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. ओम श्री महालक्ष्मी माताय नमः. सिद्ध महालक्ष्मी माताय नमः. मित्रांनो आपण जिथं घर सामान लोड करायला आलेलो आहे ना तिथला परिसर खूप छान आहे एकदम. हे बघा हे मंदिर परिसर हा, हे बघा हे सर्व मोकळं मैदान आहे. मग मध्ये बघा एकदम मोकळं मैदान आहे एकदम आणि झाडी पण भरपूर आहे बघा एकदम. आणि आपली गाडी इथं लावलेली आहे भरायला. हे बघा आंब्याची झाडं वगैरे बघा किती मस्त छान छान आहे एकदम. परिसर खूप छान आहे. हे बघा मित्रांनो आत्ता आहे ना ही कॉट आलेली आहे. ते वॉशिंग मशीन आहे पाठीमागं, हे कूलर आहे आणि हा ड्रम. इतक्या वस्तू आत्ता आलेल्या आहे आणि बाकीचं सामान अजून येतं आहे. एकदम शांत वातावरण आहे या एरियामध्ये. कोणाचा आवाज येतो का बघा, एकदम शांत आहे. काल मित्रांनो सकाळी सकाळी ना आपल्या गाडीचं इंजिन ऑइल बदलायचं होतं. तर ते इंजिन ऑइल बदलायला गेलो आणि नाक्यावर येता करता फार 12 वाजले आणि 12 ते जवळजवळ 6:30पर्यंत एकही भाडं लागलं नाही. त्यामुळं कालचा दिवस 1500 रुपये खर्च झाले आणि 1 रुपयासुद्धा इन्कम झाला नाही. आणि आज आता भाडं लागलेलं आहे आपल्याला हे दुसरं. तर मित्रांनो ते सामान लोड करून आहे ना अनलोडिंगसाठी झालेलं आहे आता. गाडी सर्व्हिसिंग होऊन राहिलेली आहे लोकांची, आपली नाही. गाडी आता खाली होत आलेली आहे. तर आता आपल्याला दुसरी ट्रिप परत यांचीच आणायला जायचं आहे आपल्याला लोडिंग करण्यासाठी. तर चलो मित्रांनो पहिली ट्रिप सोडून आहे ना आपण आता परत दुसरी ट्रिप लोड करण्यासाठी झालेलं आहे बघा. हे बघा इथं पहिल्याच ठिकाणी आणि ताण लागली खूप. ऊन खूप आहे, जबरदस्त ऊन आहे. पहिले एकच ट्रिप होती पहिली. तर एका ट्रिपचे आपण 400 रुपये ठरवलं होतं भाडं. कारण अंतर एकदम जास्तीत जास्त 1 किलोमीटरच्या आतमध्येच अंतर आहे. आणि मग ते नाही काका एका ट्रिपमध्ये नाही जाणार, 2 ट्रिपा करू आपण. तर 800 रुपये होता तर 700 रुपये घ्या. तर मी म्हटलं ठीक आहे, काय अंतर एकदम कमी आहे. आता ही दुसरी ट्रिप लोड करण्यासाठी आपण आलो आहे आता इथं. मित्रांनो मात्र परिसर खूप छान आहे. म्हणजे परिसर खूप आवडून राहिला, एकदम छान आहे. हे बघा एकदम शांतता आहे, एक माणूस दिसत नाही तुम्हाला आणि झाडी भरपूर आहे सर्वात मेन म्हणजे. आणि हे मोकळं पटांगण आहे ना
किती मस्त मोकळं पटांगण आहे बघा. आणि या साईडला लगेच मंदिर आहे. त्यामुळे जो एरिया आहे ना एकदम शांत आहे, राहण्यालायक आहे, मस्त लायक आहे एकदम. तर चला आता लोडिंगला येतील ते आता आले की लगे मग ही लोडिंग करू आणि जाऊ ना केव्हा काय मग. ओके हे बघा आता लोडिंग होते बघा सामान. बाकीचं घेऊन येऊन राहिले ते. ऊन आहे पण आता हवा आहे ना मस्त सुटली बघा. हे बघा झाडे हलताय बघा एकदम पांढऱ्या. हे बघा हवा सुटल्यामुळे आहे ना आता जरा बरं वाटत आहे मस्त पैकी. एकदम भारी वाटते हवा सुटल्यामुळं. हे बघा आपण लोड करून आणली होती गाडी, ती आता खाली होत आलेली आहे. खाली झाली का जाऊ नाक्यावर. तर मित्रांनो आपण ते घर सामानाच्या 2 ट्रिपा मारून आणि पहिली सकाळची एक ट्रिप मारून आपण आता नाक्यावर आलेलो आहे. आणि मित्रांनो आता जवळजवळ 5:30 वाजत आलेले आहे. तर आपण हा व्हिडिओ इथं थांबवू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू.